आज आपण करणार आहे कोल्हापुरी मटन मसाला आणि पांढरा रस्सा। पांढरा रस्साची ती रेसिपी मी परवा दाखवलेली आहे। हा थोडा वेगळ्या पद्धतीने मटन आहे। आता आषाढ महिना आहे, श्रावण महिना सुरू होईल, तर उद्या संडे आहे, तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, झटपट तयार होती। मटन मसाला वेगळ्या पद्धतीने, थोडं नेहमीचं मटन तर बघितलं असेल तुम्ही कोल्हापुरी, हे थोडं वेगळं म्हणजे ताजे मसाले बारीक करून। नेहमी मी बॉक्समधले मसाले वापरते, पण आज सगळे मसाले भाजून घेणार आहे। सुकी मिरची, धने, जिरे, तीळ आणि बाकीचे सगळे गरम मसाले घेऊन भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे, त्यामुळे टेस्ट छान येते। आणि कांदा तळून घेणार आहे, टोमॅटो नाही घालणार आहे मी आज। हे आता बारीक करून घेते मी मिक्सरला। आणि मटन स्वच्छ धुवून त्याला आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना पेस्ट लावली आहे। हा मसाला घातला आहे, हळद घातली आहे, मीठ घातलं आहे, त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे 1 तास तरी, म्हणजे अजून छान टेस्ट येते। आता आपण ह्याला सगळं लावून ठेवूया, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर। आणि मग कांदा तळून घेणार आहे मी, जसं आपण बिर्याणीला तळून घेतो तसा कांदा। थोडंसं मीठ घातलं आहे, तिकडं कांदा भाजतो तोपर्यंत मी थोडंसं सुकं खोबरं भाजून घेणार आहे वेगळं। नेहमी मी कांद्यामध्येच भाजत असते, पण आज बिर्याणीसारखा कांदा तळून घेणार आहे, त्यामुळं सुकं खोबरं वेगळं भाजून घेतलं आहे आणि ताजा गरम मसाला। आता हे तळलेला कांदा मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक, आणि त्यामध्ये खोबरं पण घालायचं आहे। हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मटनसाठी। आता कुकरमध्ये मी मटन शिजवून घेणार आहे, जे आपण मॅरिनेट करत ठेवलेलं आलं लसूण पेस्ट लावून शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं आधी पाणी न घालता शिजवायचं, म्हणजे त्याची छान टेस्ट उतरते, आणि मग नंतर गरम पाणी घालायचं आहे। आता आपण मटन करायचं आहे, झटपट मटन। जो कांदा आणि खोबऱ्याचा मसाला आहे तो घातला आहे मी कढईमध्ये तेल गरम करून, आणि हा गरम मसाला घातला आहे आपण भाजलेला, थोडा मगाशी मॅरिनेट करताना पण घातलेला, आणि आता पण घातला आहे आपलं कोल्हापुरी मसाला घातला आहे, कांदा लसूण मसाला, तिखट पावडर। चांगलं मिक्स करायचं आहे कढईला तेल सुटेपर्यंत, आणि नंतर मग शिजलेलं मटण घालायचे। तेलात मसाल्याचा मस्त वास येतो, एकदम ताजा मसाल्यामुळे। बॉक्समधला मसाला तर आपण नेहमीच करतो, जे मसाल्याचे पाकिट मिळतात, पण असा ताजा मसाल्याचा एकदम छान टेस्ट येते। मस्त तयार झालेलं, तुम्ही पण करून बघा। आता आषाढ महिन्यात श्रावण सुरू होणार आहे, तर ही रेसिपी नक्की करून बघा मटन मसाला, आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं झालं ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।